श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 17 मौन भोजन व्रत. श्री विष्णूला लक्ष्मी म्हणाली, उपवासांचे महत्व आणि अधिक मासातील एका उपवासाच्या पुण्यदानाची कथा छान आहे, पण ज्या कोणाला उपवास करणे अजिबात शक्यच नाही अशा माणसाने दररोज एक वेळ तरी भोजन केलेच पाहिजे ना. मग तेच मी तुला सांगणार आहे. एक वेळ जरी भोजन करणे असेल तरी ते मौन भोजन केले पाहिजे. म्हणजे त्या माणसाने जेवताना अजिबात बोलू नये, कारण त्या मौन भोजनाचे अनेक फायदे आहेत. अशा मौन भोजनाने मोठा पुण्य संचय होतो. उपवासाचे जे पुण्य लाभते त्याची मौन भोजने मिळते, आणि तयाने सर्व दुरिते लोपती जाण निसंशय. मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती, मौनेची लाभे सुख संपत्ती, मौनेची कीर्ती वाढते, मौनेची होते सुंदर रूप, मौने आयुष्य वाढते खूप, मौनेची हटती सर्व ताप, म्हणून मौन सदा सेवावे. असे आहे मौनाचे महत्व. स्नानाच्या, देवपूजेच्या आणि भोजनाच्या वेळी मौन धारण करावे. म्हणजे त्यावेळी फक्त देवाचे नाव घ्यावे, इतर फालतू व्यावहारिक काहीच बोलू नये. अधिक महिन्यात तर या मौन व्रताचे विशेष फलदायी महत्व आहे. महर्षी नारद या मौन व्रतामुळेच ज्ञान संपन्न झाले. अवंतीपुरीत वेदशर्मा नावाचा सदाचारी गृहस्थ होता. त्याला उपवास करवत नसे, पण त्याने अधिक मासात कटाक्षाने मौन भजनाचे व्रत पाळले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम त्याला प्रसन्न झाले. पुढे तो वेदशर्मा निरोगी आणि कीर्तिवान झाला. त्या वेदशर्माने स्वर्गात गेल्यावर देवेंद्राला आपले एक दिवसाचे मौन व्रताचे पुण्य दिले, व त्या पुण्याईने देवेंद्राला दुष्ट वृत्रासुराला ठार मारण्याचे बळ मिळाले. अशी कथा आहे. असे हे मौन भोजनाचे महत्व ऐकल्यावर लक्ष्मी म्हणाली, हे वैकुंठेश्वरा, मला आता अधिक मासातील काही व्रतांची माहिती द्यावी. ती माहिती पुढे 18 व 19 अध्यायात ऐकावी. अध्याय 18 पंचपर्वांची माहिती. लक्ष्मी म्हणाली, देवा, मौन भोजनाचे महत्व मला पटले, पण अधिक मासातील अतिपुण्यकारक अशी पंचपर्वे कोणती? तिच्या या प्रश्नावर भगवान विष्णू म्हणाले, हे मनोरमे, त्या पंचपर्वांची माहिती मी तुला थोडक्यात सांगतो. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या व द्वादशी ही ती 5 पर्वे आहेत. प्रत्येक पर्वाचे महत्व आगळेच आहे. प्रथम वैधृती या पर्वाची माहिती पहा. ज्या दिवशी अधिक मासातील वैधृती हे पर्व असेल, त्या दिवशी स्नान, दान आणि होम ही कृत्ये यथाशक्ती करावीत. त्यामुळे मी विष्णू प्रसन्न होऊन त्या भक्तांचे मनोरथ पुरवितो, कारण हे पर्व फारच पुण्यकारक व श्रेष्ठ आहे. या पर्वणीत दूध, तूप, तीळ आणि फळे या वस्तू ब्राह्मणाला दान कराव्यात. 16 पाने, 16 सुपाऱ्या यांचे विडे दान करावेत. विष्णू सहस्रनामांचा उच्चार करावा. तर वैधृती या पर्वामध्ये स्नान, दान, होम ही व्रते केल्यामुळे भक्त प्रल्हादाला इंद्रपद मिळाले. इंद्राची गेलेली संपत्ती त्याला परत मिळाली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आता व्यतिपात या पर्वाची माहिती तुला सांगतो. व्यतिपात योग आला तर त्याचे फळ फार मोठे आहे. या दिवशी सोने किंवा धान्य दान करावे, ते पुण्य मोठे असते. 13 या संख्येत नारळ, केळी, खजूर, द्राक्षे, आंबे, फणस इत्यादी फळे देता येतील ती पूजा करून दान द्यावीत. तीळ व एखादे ताट दान करावे. दर महाव्यतिपात योग असतो त्या दिवशी सुद्धा स्नान दान केले तर पुण्य लाभेलच, पण अधिक मासातील व्यतिपात पर्व त्या सर्वात जास्त फलदायी आहे. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, हे इंदिरे, आता तुला तिसरे पर्व म्हणजे पौर्णिमा या पर्वाची माहिती थोडक्यात सांगतो. अधिक मासात पौर्णिमेचे पर्व साधून स्नानदान आदी पुण्यकर्मे केल्यास ब्रह्मदेव स्वतः प्रसन्न होतो. अधिक मासातील स्नानाचे नियम पाळून अगदी पहाटे स्नान करावे. नंतर इष्टदेवता, आराध्य देवता व भगवान पुरुषोत्तम यांची विधीपूर्वक निष्ठेने पूजा करावी. या दिवशी सोने, जमीन किंवा धान्य, कपडा वगैरे मोलाचे दान सत्पात्री ब्राह्मणाला द्यावे. वर्षातील 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमा जशा देवकार्याविषयी प्रसिद्ध आहेत, त्याही पेक्षा ही अधिक मासाची 3 वर्षांनी येणारी 13वी पौर्णिमा अधिक श्रेष्ठ आहे. चैत्री पौर्णिमेला हनुमान जन्म, वैशाखी ज्येष्ठी पौर्णिमेला वटसावित्री, यमपूजा, श्रावणी, रक्षाबंधन, अश्विनी, कोजागिरी, लक्ष्मीपूजन, कार्तिकी, त्रिपुरी, शिवपूजा, माघ पौर्णिमा, श्री मोहिनी राजपूजा, फाल्गुनी, हुताशनी अशा पौर्णिमा महत्वाच्या. त्यापेक्षाही ही 13वी अधिक मासातील पौर्णिमा भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेसाठी फारच पुण्यकारक आहे. आता अमावस्येचे गुण सांगतो. अमावस्या
ही पितृतिथी आहे. 12 महिन्यातील अमावस्या तिथीला पुत्रांनी आपल्या पितरांना श्राद्ध कर्मे करून संतुष्ट केले पाहिजे. पितृतिथीला श्राद्ध चुकून राहिलेच तर ते श्राद्ध भाद्रपदातील सर्व पितरी अमावस्येला करतात. पण अधिक मासातील ही 13वी अमावस्या म्हणजे पंचपर्वातील विशेष असे पर्व आहे. या दिवशी स्नान करून आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण करून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, तिळदान, पात्रदान वगैरे दाने द्यावीत. देवपूजेपेक्षा ही पितृपूजा अत्यंत श्रेष्ठ असते. आपले पितर जर असंतुष्ट राहिले तर त्या बाधेमुळे आपणावर अनेक संकटे येत असतात. म्हणूनच हे अमावस्या पर्व चुकू नये. आता द्वादशी पर्वाची माहिती पुढे 19व्या अध्यायात ऐकावी. श्रीकृष्णार्पणमस्तु.